पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे आणि त्याचबरोबर टेंटेटिव्ह डेट सुद्धा या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आली आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही पेपर नाही, कोणत्याही ग्राउंड नाही, कोणत्याही यामध्ये मुलाखत नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे 10वीच्या पर्सेंटेजवर। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल अपडेट आलाय। तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे आणि किती पर्सेंटेज वाले विद्यार्थी जास्त आहे, 95% वाले किती आहे, 90 वाले किती आहे, 95 वाले किती आहे, त्याचबरोबर 70, 80, 50% किती वाले, 60% वाले किती आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आता भरती निघणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी जे आपल्याला डॉक्युमेंट लागते, फक्त 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, बस एवढं सगळं या ठिकाणी डॉक्युमेंट लागते। आधार कार्ड त्या ठिकाणी लागते आणि त्याचबरोबर आपला पासपोर्ट फोटो लागते, त्याचबरोबर सिग्नेचर आपल्याला लागते आपली केलेली, ठीक आहे। आणि त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल सुद्धा आपल्याजवळ या ठिकाणी पाहिजे। तर एवढं काही आपल्याला डॉक्युमेंट फॉर्म भरताना लागते। आणि फॉर्म भरताना जे विद्यार्थी मिळून आपल्याला सर्व प्रिफरन्स या ठिकाणी टाकायचे, आपल्या कॅटेगरीचे सुद्धा टाकायचे। एक उदाहरण तुम्हाला देतो, एससी कॅटेगरीच्या, ओबीसी कॅटेगरीच्या आणि या ठिकाणी जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या, या कॅटेगरीच्या जर आपलं एसटी कॅटेगरी झालं, ठीक आहे, ह्या कॅटेगरीच्या पहिले आपल्या कॅटेगरीच्या जागा टाकून द्यायच्या। जेवढं काही जागा आपल्या कॅटेगरीच्या, जसं आपल्याला फक्त एका डिव्हिजनमध्ये फॉर्म भरतात, जसं कोणतेही एक डिव्हिजन धरून त्याला चंद्रपूर डिव्हिजन म्हणा किंवा अकोला डिव्हिजन म्हणा किंवा या ठिकाणी जे बुलढाणा डिव्हिजन म्हणा, कोणतेही एक डिव्हिजन तुम्ही धरून चला, तर एका डिव्हिजनमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। आणि त्या डिव्हिजनमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या कॅटेगरीच्या जागा पाहा लागते, तिथं आधी आपल्या कॅटेगरीला प्रिफरन्स द्यायचे। जेवढ्या पण जागा आपल्या कॅटेगरीच्या, जसं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्या कॅटेगरीच्या जेवढ्या पण जागा आहेत तिथं पहिले प्रिफरन्स द्यायचा। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीच्या जेवढ्या पण जागा आहेत त्या ओपन कॅटेगरीवर सुद्धा प्रिफरन्स द्यायचा, कारण की ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा राहते तर सर्वांसाठी राहते। एससी कॅटेगरीसाठी सुद्धा त्या जागेवर हक आहे, ओबीसी कॅटेगरीला सुद्धा त्या जागेवर हक आहे, एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या जागेवर हक आहे ओपनच्या, आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीला सुद्धा ओपन कॅटेगरीवर या ठिकाणी हक आहे ओपन कॅटेगरीच्या जागेवर, ठीक आहे। तर सर्व प्रिफरन्स आपल्याला या ठिकाणी द्यावं लागते। जेवढ्या काही जागा आहे ज्या ज्या ठिकाणी त्या सर्व ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा आहे। आणि फॉर्म भरताना मोबाईलमधून फॉर्म भरायला लक्षात ठेवा, कारण की तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाता, तिथं तो फक्त आपल्या कॅटेगरीच्या 10-12 ठिकाणी टाकून देते आणि बस झालं त्याचा फॉर्म भरून झालं, तो असे सायबर कॅफेवाले करते। तर आपल्या मोबाईलमधून फॉर्म भरायचा आणि सर्व प्रिफरन्स या ठिकाणी टाकायचे। मी तुम्हाला समोर गायडन्स या ठिकाणी करणारच आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक आपण जागांचा जर विचार केला तर जागा जे विद्यार्थी मित्रांनो कोणी या ठिकाणी कन्फर्म सांगू शकत नाही। बाकीचे दर सांगत आहे 50,000 जागांसाठी निघत आहे, 40,000 जागांसाठी निघत आहे, 30,000 जागांसाठी निघत आहे। पण पहा विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी कन्फर्म झालं नाही। एक लक्षात ठेवा किती जागा आहे, तर डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी समजणार आहे जागा कमी निघू शकते किंवा जागा जास्त सुद्धा या ठिकाणी निघू शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट तुम्ही बघू शकता, जो सब्जेक्ट आहे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टाइमलाइन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन सर अँड मॅडम, धिस इज रिगार्डिंग द प्रिपरेटरी एक्सरसाइज टू बी कॅरी आउट बाय डिव्हिजन अँड सर्कल फॉर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अँड टाइमलाइन्स
फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन इन द GDS एंगेजमेंट पोर्टल आणि इन द कॉन्टेक्स्ट फॉलोइंग टाइमलाइन फॉर डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू करंट शेड्यूल ऑफ GDS ऑनलाईन एंगेजमेंट हॅव बीन डिसाइडेड. तर पहिल्या या ठिकाणी पॅराग्राफ तुम्हाला दिसत असेल. पहिल्या पॅराग्राफमध्ये काय म्हटलं आहे की वॅकन्सी कॅप्चरिंग बाय द डिव्हिजन 5 जानेवारी 2026 पर्यंत आणि दुसऱ्यामध्ये काय म्हटलं आहे की अप्रूव्हल ऑफ द वॅकन्सी कॅप्चर बाय द डिव्हिजन बाय द सर्कल. तर हे 12 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत. तिसऱ्यामध्ये काय म्हटलं आहे की अप्रूव्हर ऑफ वॅकन्सीज बाय द डायरेक्ट ओव्हरहेड. तर हे 14 जानेवारी 2026 पर्यंत. आणि चौथ्यामध्ये काय म्हटलं आहे स्टार्ट अँड एंड डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय ॲप्लिकेशन फॉर्म भरणे जे चालू होत आहे 20 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत. आणि पाचव्यामध्ये काय म्हटलं आहे की डेट अँड टाईम फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड फी पेमेंट जे आपली करायची असणार आहे ते 25 जानेवारीपर्यंत आपण पेमेंट या ठिकाणी करू शकणार आहे. त्यानंतर खाली काय म्हटलं आहे डेट for collection in the application form इन्क्लुडिंग पेमेंट ऑफ ऑनलाईन पेमेंट. जे या ठिकाणी जे काही आपल्या या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं एडिटिंग वगैरे जे करायचं असेल तर ते आपल्याला या ठिकाणी 8 फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे. आणि पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचा जो रिझल्ट आहे पहिली जी लिस्ट लागणार आहे 20 फेब्रुवारी 2026ला लागणार आहे. तर आता हे काही पत्रक आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी मराठीत वाचून दाखवून देतो. तर जे पत्रकमध्ये काय म्हटलं तर बा विषय जो आहे GDS ऑनलाईन सहभाग वेळापत्रक 1 जानेवारी 2026 तयारी आणि ऑनलाईन अर्जासाठी वेळापत्रक आहे. त्याचबरोबर सर अँड मॅडम हे GDS ऑनलाईन सहभागासाठी विभाग आणि मंडळाद्वारे करावयाच्या तयारीच्या सराव वेळापत्रक 1 जानेवारी 2026 आणि GDS सहभाग पोर्टलमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या वेळेच्या संदर्भात आहे. या संदर्भात GDS ऑनलाईन सहभागाच्या सध्याच्या वेळापत्रकाशी संबंधित विविध उपक्रमांसाठी खालील वेळापत्रके निश्चित करण्यात आली आहे. तर पहिल्यामध्ये काय म्हटलं की विभागाद्वारे रिक्त ताब्यात घेणं. विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणं हे काय असणार आहे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत. म्हणजे डाकसेवकच्या किती जागा काढायच्या, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचे किती काढायच्या, ब्रँच पोस्ट मास्टरचे किती काढायच्या, ABPMच्या हे काही जे ठरवणार आहे 5 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत. विभागाने मंडळाद्वारे ताब्यात घेतलेले रिक्त पदाची जी मान्यता आहे 12 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत भेटणार आहे. तिसऱ्यामध्ये काय म्हटलं आहे थेट भाषणाद्वारे रिक्त पदांची मान्यता जी असणार आहे 14 जानेवारी 2026ला भेटणार आहे. चौथ्यामध्ये काय म्हटलं ऑनलाईन नोंदणीसाठी सुरुवात आणि शेवटची तारीख अर्जदारानुसार 20 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत. तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचे जे चालू होणार आहे 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन फॉर्म भरणे चालू होत आहे. 4 फेब्रुवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा. ठीक आहे. पाचव्यामध्ये काय म्हटलं आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची जी तारीख आणि वेळ आहे तर ते 25 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत. आणि त्याचबरोबर 6व्यामध्ये काय म्हटलं आहे अर्जात दुरुस्तीची तारीख 6 या ठिकाणी जे असणार आहे तर जे ऑनलाईन पेमेंट देय करायसाठी फॉर्म जर असेल तर 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं जे एडिटिंग वगैरे जे आहे तर ते आपण या ठिकाणी 8 फेब्रुवारीला करू शकतो. 8 ते 10 फेब्रुवारीला आपण एडिटिंग करू शकणार आहे. आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी पहिली जी लिस्ट लागणार आहे पहिली जी यादी लागणार आहे रिझल्ट जो लागणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचा 20 फेब्रुवारीला पहिली लिस्ट लागणार आहे. 20 फेब्रुवारीला जे पहिली लिस्ट या ठिकाणी लागणार आहे 20 जानेवारीपासून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे. तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.